नमस्कार. मी प्रणित थळे. मनस्पर्शी साहित्य परिवार व हिलिंग हर्ट्स विथ मानसी आयोजित मानसिक आरोग्य जागरूकता निमित्त काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी माझी कविता सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे मनाचा कॅनव्हास. मनाच्या कॅनव्हासवर अजून रंग सुकले नाहीत. मनाच्या कॅनव्हासवर अजून रंग सुकले नाहीत. जखमा जुन्याच आहेत, पण शब्द अजून थकले नाहीत. चेहऱ्यावर हसू ठेवून आतून किती तुटलो होतो. आरशालाही कळले नाही किती वेळा रडलो होतो. ज्यांना आपले मानले मी, ज्यांना आपले मानले मी, तेच दूर निघून गेले. हातात फुले देताना नकळत काटे देऊन गेले. काही स्वप्नांची राख अजून पापण्यांवर विसावली आहे. म्हणूनच माझ्या वेदनेतून कविता झरत राहिली आहे. ती समोर असताना, माझी मैत्रीण, ती समोर असताना माझे शब्द ओठावर मेले होते. हिंमतच नाही झाली. आज तिच्याच आठवणींनी शब्दांना पंख फुटले होते. आयुष्याने शिकवले इतके, कोणी कायम सोबत नसते. आयुष्याने शिकवले इतके, कोणी कायम सोबत नसते. माणूस शेवटी स्वतःच्याच सावली सोबत जगत असते. जखमांना कुरवाळताना आता वेदनाही हसतात. काही अश्रूंचे अर्थ फक्त कविता समजतात. मी हरवलो होतो जेव्हा शब्दांनी हात धरला होता. माझ्या काळोख्या रात्रीत कवितेने दिवा धरला होता. भेटणारे सारे येतात हो, नाते सांगत जातात, पण ज्याने खरे ओळखावे तेच परके होऊन जातात. रात्र कितीही काळी असली तरी, पण लक्षात घ्या, रात्र कितीही काळी असली तरी तारे बोलत असतात. मनातल्या गोष्टींना शब्दच साथ देत असतात. हसण्याआडून लपवले मी किती एकटेपण माझे. हसण्याआडून लपवले मी किती एकटेपण माझे. गर्दीत उभा राहूनही किती रिकामे होते मन माझे. आजही मनाच्या कोपऱ्यात एक गाव जुने वसते. आजही मनाच्या कोपऱ्यात एक गाव जुने वसते. आईची हाक, बाबांचा हात आठवलं की मन भरून येतं. लोक म्हणाले खूप बदललास. मी फक्त हसून पाहिले. त्यांना काय सांगू, काही माणसांनीच आयुष्य बदलवून टाकले. शेवटी इतकंच म्हणेन, मनाला कधी कैद करू नका, कारण तुटलेल्या हृदयातूनच सर्वात सुंदर कविता जन्माला येते. कशी वाटली? आपल्याला माझी कविता आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट करा आणि मनस्पर्शीच्या आणि हिलिंग हर्ट्सच्या दोन्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, कमेंट, सबस्क्राईब मनस्पर्शीच्या आणि हिलिंग हर्ट्सच्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद. थँक्यू.